दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्या का नाही याव्यात यामुळं दोन्ही पक्षाकडून अनेक नेते बोलतायत। खरं तर विलिनीकरणाचं पुढे काय होईल, दोन्ही पक्ष एकत्रित येतील का? अजित पवारांच्या निधनानंतर हा सगळा पेच राज्यावर येऊन ठेपला। आपल्यासोबत ना अजितदादांचे खूप जुने सहकारी आहेत, पुण्यातले सुनील टिंगरे आमदार राहिलेले आहेत, पक्षाचे शहराध्यक्ष आहेत। दादांसोबत अनेकदा त्यांचा संवाद व्हायचा। सकाळच्या दौऱ्यात दादा आले की तुम्ही असायच असेल गेट हाऊसला। काय वाटते शेवटपर्यंत दादांची इच्छा होती असं तुमचे सगळे नेते सांगतात की विलिनीकरण व्हावं, असं काही तुमचं बोलणं झालेलं अजित दादांसोबत? ते पहा, आता तुम्ही सगळं पाहिलं, ही वेळ आता ती नाहीये, परंतु अशा गोष्टी जर घडल्या तर ते त्यांचे कुटुंबातली लोक एकत्र बसून तो निर्णय घेतील। आता सध्या तरी आमच्या समोर राज्याला स्थिरता, पक्षाला स्थिरता द्यायची या हेतूने आज आम्ही पुढे चाललेलो आहोत। पण अण्णा काय वाटते, दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं अशी तुमची वैयक्तिक इच्छा आहे? कारण दादाच्या खूप जवळचे सहकारी होतं, तुमची वैयक्तिक इच्छा काय? हे पहा, आता तुम्हाला त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की हे गोष्ट कशी, आता ही वेळ ती नाहीये आज काय बोलण्याची, पण ज्याच्यातनं या ठिकाणी आपल्या जनतेचा फायदा होईल, महाराष्ट्राचा फायदा होईल, असे काही निर्णय जर समोर आले तर 100% आम्ही त्या पद्धतीने विचार करू। तुम्ही दादांच्या या सगळ्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून होतात, काय वाटतं फायदा आणि तोटा काय होईल का? दोन्ही पक्षाचं जर विलिनीकरण झालं, एक फायदा आणि एक तोटा असं काही वाटतंय तुम्हाला का? अडचण का निर्माण होतात एकत्रित यायला? मला वाटतं अजून त्याच्यावरती चर्चाच झाली नाही। हे माध्यम हे का चालवतात ती वेळ नाही आणि त्याच्यावरती ही चर्चा अजून कुठं सुरुवाती नाही। आज पहिल्यांदा आमचा पक्षातलं किंवा ही जी स्थित्यंतर होती, गटनेता नेमणं किंवा उपमहापौरपद नेमणं, हे मुख्यमंत्रीपद नेमणं हे गरजेचं असल्याकारणाने त्याचा आज निर्णय आला। त्याच्यावरती सविस्तर डिस्कशन दोन्ही परिवारावरती मध्ये होईल आणि तसा निर्णय घेतला जाईल। आज जनतेच्या हितासाठी जे काय असेल तो निर्णय होईल। दोन्ही परिवार एकत्रित बसून निर्णय घेतील असं वाटते, अशी इच्छा आहे, असं व्हावं असं तुम्हाला वाटतंय? होऊ शकतं ना। आज एक लक्षात ठेवा, तुम्ही अनेकदा बघितलेलं आहे की अशा घटनेच्या वेळेस हे परिवार एकत्र बसून आणि जनतेचा जो मागणी आहे त्या पद्धतीने निर्णय घेतात। काय अडचण असेल असं तुम्हाला वाटतंय? कारण तटकरे, प्रफुल्ल पटेल अजूनही म्हणतायत की तुमच्या पक्षाचे नेते की असं बोलणं झालेलं नाही, काय अडचण येत असेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता मला एक सांगा, आज कुटुंबासमोर कोणती परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये आज तुम्ही हा विषय विलिनीकरणाचा किंवा याला खूप मोठी प्रोसेस आहे, तर ही वेळ इतकी घाईची नाहीये, याच्यावरती सविस्तर चर्चा होईल। आणि आज फक्त महत्वाचं काय आहे की हे आलेलं जे आमच्यावरती जे आज संकट आलेलं त्याच्यातनं पहिलं बाहेर येऊ आणि निश्चितपणे त्याच्यावरती येत्या काळामध्ये चर्चा होईल।